तर वाढत्या उन्हामुळे पंढरपुरातील विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनउटी लावून पूजा करण्यात आली आहे। विठ्ठल रुक्मिणीला थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी खास चंदनउटी पूजा जी आहे ती केली जाते। ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यानंतर विठ्ठलाला चंदनउटी पूजा करण्याची शेकडो वर्षाची खरं तर परंपरा आहे। आपण बघू शकतो की देवाला आता खरं तर चंदनउटी पूजा झालेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 250 ग्रॅम चंदन रोज विठ्ठलाला खरं तर लावण्यात येत आहे। जवळपास 1 तास ही पूजा सुरू होते। ऑनलाईन पद्धतीने खरं तर ह्या पूजा आता सुरू झालेल्या आहेत। आपल्याबरोबर काही भाविक आहेत, त्यांनी आज चंदनउटी पूजा केली होती। काय सांगताल, काय तुम्हाला समाधान वाटतं? आज मला पंढरपूरच्या पांडुरंगाची चंदनउटी पूजा करण्याचं भाग्य लाभलं। नवरात्रात जसं 9 दिवस सुवर्ण अलंकार असतो, त्यापेक्षाही जास्त समाधान मला चंदनउटी पूजेत मिळालं। कारण देवाच्या समोर गाभाऱ्यात मला 1 तास बसायला मिळालं, त्यामुळे भरपूर आनंद मिळाला। दुसरी गोष्ट, मी मंदिर समिती विशेष आभार मानतो की मंदिर समितीने ह्या वर्षी ऑनलाईन सगळं बुकिंग ठेवलं होतं। त्यामुळे आम्ही घरात बसून मोबाईलवरनं ऑनलाईन बुकिंग केलं, त्यामुळे कुणाला काही कुठं 1 रुपयाही एक्स्ट्रा देण्याचं काम पडलं नाही। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश नागेश्वर, रवी लवेकर, TV9 मराठी।